अजय मोरेचं काम आहे नॉन स्टॉपर. त्याला भेटला स्वतः ऋषी ब्लॉगर. आज आपण फक्त क्वालिटीमुळे माग आहे. ज्या दिवशी क्वालिटी येईल त्या दिवशी विषय टॉपचाच करू. बघ भावा, ज्या विषयी तो टिकाला ठेवून ना त्या विषयी पार्टी घेईन, डायरेक्ट पार्टी. नमस्कार मित्रांनो, तर मी अजय मोरे या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चाललो होतो आज देवगाव रंगारीच्या बाजारासाठी. बाजारमध्ये आलो म्हणून लगेच सगळा माल काढून घेतला गाडीतून खाली, गाडी लावून दिली एका साईडला नेऊन. लगेच तेवढं बोललो म्हणलो गाडी बाजूला घे, मला दुकान लावायची. त्याला बोललो बाजूला घेतो, कमी घेऊ बाजूला गाडी. लगेच गाडी भोवून बाजूला घेऊन टाकली. लगेच आपण ना बाहेर येऊन गेलो माल घ्यायसाठी. आपला माल घ्यायचा होता. माल वगैरे घेऊन घेतला आणि आपल्याला जायचं ऑफिसमध्ये, कारण आपल्याला लावायची दुकान. लगेच माल घेऊन मला लगेच आलो आपण. लगेच दुकान वगैरे लावून घेतली. वन तुम्ही कधी आपल्या देवगावमध्ये व्हिडिओ बघत असले तर आपल्या दुकानावर नक्की या. आपण तुम्हाला एकदम कमी भावामध्ये भाजीपाला लावून टाकू. त्याच्यानंतरच झाली ऋषी ब्लॉगरची एंट्री एकदम खतरनाक. खूप दिवसापासून भेटायचं होतं पण मुहूर्तच निघत नव्हतं. आज मुहूर्त निघलं, त्यात त्याच्या गावाला निघला हो मटकीवाला. तेवढं ऋषी ब्लॉगर म्हणे चाल लगेच चहा पिऊन ये. म्हणून आपण फुकटी चहा कधी छोडताय क्या. लगेच आपण निघून गेलो चहा प्यायला. चहाच्या दुकानामध्ये येऊन बसलो आणि लगेच चहा वगैरे सांगितली आणि लगेच चहा घेतली हो. तेवढं हा भाऊ पण लगेच ब्लॉग घ्यायला लागला. आमच्या गप्पा तर रंगल्या होत्या, पण त्याला म्हणलं भाऊ तुला काही काम नाही, मला काम म्हणलं दुकानावर बसायचं आहे. माझ्या दुकानावर बसायला कोण नाही, दुकान सोडून आलो बघतो दुसऱ्याच्या वर्षावर. चाल म्हणलं लगेच. बाजार पण संपून गेला होता पण काही यांच्या गप्पा पण काही संपत नव्हत्या. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं तुम्हाला काही दिवस राहायचं आहे, मला जायचं आहे लासूरला. दुकानचा लगेच सगळा राडा आवरून घेतला म्हणून आपल्याला नेऊन टाकला गाडीमध्ये बारदान, कारण आपल्या यायचं घरी, कारण टाईम तर भरपूर झाला. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.